पालकमंत्र्यांनी बोट वाहतुकीचा केलेला इव्हेंट तेवढी फज्जा झाला. जे आम्ही सांगितलं तेच झालं. पालकमंत्र्यांनी बोट जी चालू केली रोरो सेवा, आणि त्या रोरो सेवेतून 50 आणि 70पेक्षा कधीही जास्त प्रवासी आले नाहीत. कारण त्या पालकमंत्र्यांनी त्या प्रवाशांना त्या असलेल्या तिकीट सर्वसामान्य जनतेला परवडणारं नव्हतं. आणि आता ऐन हंगामात जी 1 मार्च होळीला सुरू केलेली बोट 19 मार्च पाडव्याला बंद झाली. जाताना एक प्रवासी गेला जाताना. ही शोकांतिका आहे. कारण अगदी पालकमंत्र्यांचं जणू काय 42 वर्ष 50 वर्ष बंद असलेली बोट मी चालू केली, हा इव्हेंट केला. पण इव्हेंट केल्यानंतर बोटीतून उतरलेल्या प्रवाशांना विजयदुर्गावरून ST उपलब्ध करून दिलेली नाही. त्याचबरोबर येणाऱ्या प्रवाशांनी काही आमच्याकडे व्यथा व्यक्त केल्या. 1.5 तास अगोदर जेटीवरती बोलवून भाऊच्या धक्क्यावर बोलवून त्या ठिकाणी सुलभ शौचालयाची व्यवस्था नव्हती. त्याचबरोबर जेवण जर घरातून आणलं तर आतमध्ये ठेवलेले स्वागतासाठी नसून जे सिक्युरिटी गार्ड महिला आणि पुरुष ते लोकांनी जेवण घरातून आणलं तर ते जेवायला देत नव्हते. त्यांचं असलेल्या 150 रुपयाचे पोहे आणि 50 रुपयाची 90 रुपयाचं पाणी त्यांना घ्यायनं भाग पडत होतं. हे सर्व बघितल्यानंतर प्रवाशांनी पाठ फिरवली. 3000चं तिकीट 2-2,500वर केलं. पण ते खरं तिकीट 1000वर असलं पाहिजे होतं, 500-800वर असलं पाहिजे होतं. पण ते दिल्यानंतर शेवटी आता बोट प्रवास बंद झाला. आज ऐन दिवाळीच्या हिवाळ्याच्या सुट्ट्या आपल्या मे महिन्याच्या सुट्ट्या पडल्यानंतर किंवा ज्या ऐन असलेल्या सुट्टीत एक पर्यटकांना ती बोट मिळू शकणार नाही. आता बोट मालकांनी बोट बंद केली आणि आता तिथे बोट बंद झाले. तसाच प्रकार आज पर्यटक जिल्ह्यामध्ये येणार, माशाचे खवय असणार, त्या मच्छीमारांच्या संस्थेला मिळणारं डिझेल 118.90 होतं, ते आता 44.80 केलं. आणि त्यांना डिझेल परतावा 25 रुपये मिळत होता, तो आता 26 रुपये अतिरिक्त डिझेल झालेला आहे. पेट्रोल पंपावर मिळणारं डिझेल 92.90 मिळते, पण ते आज कॅनात मिळत नाही. पण संस्थेला मिळणारं डिझेल जे आहे ते आता पालकमंत्र्यांनी ज्याप्रमाणे आंब्याला संशोधनासाठी बारामतीची संस्था त्यासाठी 4.5 कोटी रुपयाचा प्रस्ताव केला, त्याप्रमाणे जे अतिरिक्त 26 रुपये जे होणार आहे ते DBTCतून पालकमंत्र्यांनी संस्थेला द्यावे आणि मच्छीमारांना दिलासा द्यावा. छोटे मच्छीमार त्यामुळे टिकतील. आज जे पर्सनधारक आहेत त्या पर्सनधारकांबाबत छोटे मच्छीमार अग्रेसिव्ह झालेले आहेत. त्या पर्सनधारकांच्या बाबतीत पालकमंत्र्यांनी पाठ फिरवलेली आहे. कारण पर्सनधारकांकडून पालकमंत्र्यांना कोणतं तरी काहीतरी गबाड मिळत असेल म्हणून त्या पालकमंत्री पर्सनधारकांकडे लक्ष देत नाही आणि छोट्या मच्छीमारांना देशोधडीला लावण्याचं काम करत आहेत. आज आलेल्या मेमध्ये येणाऱ्या पर्यटकांना मासे महाग मिळतील आणि मासे महाग मिळाल्यानंतर मासे मिळणार नाही, नागरिकांना पण मासे मिळणार नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी DBTCतून अतिरिक्त होणारा डिझेलचा जो काय तो त्या संस्थेला द्यावा, अशा प्रकारची आम्ही मागणी करतो. त्यामुळे पालकमंत्र्यांनी आतापर्यंत केलेले सर्वच प्रकल्प, औषध आपल्या दारी तोही बंद पडला. इथे काढलेला
पर्यटन प्रकल्प कणकवलीत काढलेला बोटीचा पर्यटन तोही बंद पडला. असेच पालकमंत्र्यांचे प्रकल्प बंद पडत आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांनी आता तरी लक्ष घालावं आणि त्या मच्छीमारांना पैसे उपलब्ध करून देण्यात यावे.